सियान ॲग्रो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले देशाचे जे एक मंत्री आहेत गडकरी साहेब, त्यांच्या मुलाची ही कंपनी आहे. इथेनॉल थीम जी वर्क होते. मला सुद्धा खूप लोकांनी रिक्वेस्ट केली होती, की सर सियान ॲग्रोबद्दल एनालिसिस द्या. पण माझी अशी इच्छा होती, की जोपर्यंत तो आपल्या रडारमध्ये येत नाहीये, त्याने काही नंबर्स डिलिव्हर केले नाहीत, तोपर्यंत त्याच्यामध्ये एनालिसिस करण्यात काही अर्थ नाही. पण आत्ता त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी दिसते. या स्टॉकमध्ये पण काय झालंय? सो क्वार्टरली प्रॉफिट ग्रोथ ऑलमोस्ट 665%, सेल्स ग्रोथ 33.9%, राईट. आणि इयर ऑन इयर सुद्धा जर आपण बघितले इयरली नंबर्समध्ये सुद्धा 441% प्रॉफिट ग्रोथ आहे, तर 117% सेल्स ग्रोथ आहे. हे ऑब्वियस होतं कारण बेनिफिट तर या कंपनीला मिळणारच होता, कारण दे आर द बिग प्लेयर्स. ते त्या प्रोसेसमध्ये बसलेत, त्यांनी ती पॉलिसी आणली आहे. सो त्यांना त्याचा बेनिफिट मिळणार आहे आणि ते बेनिफिट नक्कीच घेतात. आणि बाकीचे सुद्धा सगळे नंबर जर तुम्ही बघाल, दोज आर वेल डिफाईन्ड. इव्हन इन्व्हेस्टर्स लेवलला सुद्धा जर आपण जाऊन काही गोष्टी चेक करू, तर सी द नंबर्स. सो फॉरेन इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी झाली आहे, बट द लॉजिक इज हिअर. जर तुम्ही पब्लिक होल्डिंगमध्ये जाऊन बघाल, पब्लिक होल्डिंग दिसताना 30% दिसतंय, पण ॲक्चुअली याच्यामध्ये काही बिग प्लेयर्स सुद्धा बसले, ज्यांनी 3.5%, 1.20%, 1.23%, 1.05% असे स्टेक्स ठेवलेत. सो साधारण हा नंबर जर मायनस केला, तर एक 25%च्या आसपास पब्लिक होल्डिंग येते. बाकी सगळं बिग प्लेयर्सकडेच आहे. याच्या व्यतिरिक्त नंबर्स तर यांनी चांगले डिलिव्हर केलेत आणि ऑब्व्हियसली इथेनॉलचं इतकं चालू आहे काम आपल्या देशामध्ये, की याचा बेनिफिट हे लोकं नक्की घेणार आहेत. टेक्निकल फ्रंटवरती जर बघायचं म्हटलं, तर हा स्टॉक कन्सिस्टंटली हायर हाईज लावण्याचा प्रयत्न करतोय गेले काही दिवस आणि आत्ता थोडासा तो कूल डाऊन झालाय. सी सो जेव्हा तो कूल डाऊन फेजमध्ये आहे, कारण तो आता नेक्स्ट क्वार्टरच्या नंबरचं वेट करतोय आणि नेक्स्ट क्वार्टरमध्ये मार्केटचे एक्स्पेक्टेशन्स वाढलेत या स्टॉककडून. सो एक अशा स्टॉक्समध्ये जेव्हा हायर हाईज अँड लोअर लोज लागतायत, अशा स्टॉक्समध्ये केअरफुली काम करावं लागतं. फंडामेंटल सॉर्टेड आहेत. टेक्निकलमध्ये सुद्धा तुम्हाला सेम थीम बघायला मिळेल. हा EMA 30च्या वरती आहे अँड अगेन इट हॅज ट्राइंग टू कंप्लीट दिस कप. आणि याच्याकडे सुद्धा एक ब्रेकआउट लेवल आहे, जी रिसेंटली इथे क्रॉस होईल किंवा हा ब्रेकआउट तुटेल असं वाटतं, तो झालेला नाहीये. सो अगेन वी हॅव टू वेट फॉर दिस प्राइसिंग. सो ट्रॅकिंग पोझिशन इज क्लिअर. सो ट्रॅकिंग पोझिशनमध्ये आपण काम करू शकतो. नो फुल इन इन्व्हेस्टमेंट. दॅट इज द क्लिअर इंडिकेशन, की तुम्हाला फुल इन्व्हेस्टमेंट इवन दो इथेनॉलची क्लॅरिटी आहे, बट बिकॉज ऑलरेडी या स्टॉकला थोडंसं ओव्हर रेटिंग झालेलं होतं आणि तो करेक्ट करतोय. त्यामुळे थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे. अजून नंबर डिलिव्हर होऊ देत, पण ट्रॅकिंग पोझिशनवरती तुम्ही नक्की जाऊ शकता.